नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत कथा परिक्रमेची या पुस्तकाच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं अनेक वर्षांनी लेखक पुन्हा पुण्याहून ऋषिकेशला, दिल्लीला असे पुन्हा फिरायला गेले होते. तिथे अचानक रस्त्यात त्यांना अविनाशच्या पत्नीने पाहिलं व त्यांना ओळखलं. त्यांना जबरदस्तीने ती माजींच्या घरी घेऊन गेली. आता पाहूयात पुढे. मी इथून गेल्यावर काय काय झालं ते सर्व त्यांना बोलायचं होतं. हळव्या मनाने अश्रू गाळणं चालू होतं. शब्द भिजून जात होते. इथे काय काय उलथापालथ झाली आहे मला माहीत नव्हती. अविनाश इथे कसा काय राहायला आला मला उत्सुकता नव्हती, पण थोडी होतीही. बेल वाजवली. दार उघडल्यावर दोघे आले. आत आल्यावर नमस्कार झाला. ओळख करून देण्यात आली. ही अविनाशची मुलगी आणि जावई मुलीनं मला पाहिलं होतं. त्यावेळी छोटी होती. जावयाला माझ्याविषयी कुतूहल होतं. तो माझ्याकडे मधून बघत होता. मी कोणीतरी प्राणी असावा अशी माझी अवस्था झाली. वेळ होत आली होती. बेल वाजली. दार उघडलं गेलं. शेठजी आणि माझी आत आले. मोबाईल त्यांनी नेला नव्हता, त्यामुळे त्यांना काही माहीत नव्हतं. आत आले तर अविनाश, त्याची बायको, मुलगी, जावई सगळे एकदम उभे राहिले. माझींची नजर एकदम माझ्याकडे गेली. महाराज, स्वामीजी कुठे गेलं होतात न सांगता, स्वामी म्हणत त्या माझ्या पायावर कोसळल्या. शेठजींचे डोळे भरून आले होतेच. अविनाशनं त्यांना सावरलं. त्यांनी नमस्कार केला. माझींची अवस्था त्यांना हेलावून गेली, पण बसण्याशिवाय त्यांना इलाज नव्हता. मी आलोय याचाच त्यांना धक्का बसला होता. माझं पळून जाणं आणि इतक्या वर्षांनी परत येणं हे सर्वांनाच धक्कादायक होतं. मी शांतपणे बसून राहिलो. अविनाशची बायको आणि मुलगी माझीनं सांभाळायला धावल्या. पाणी मारलं त्यांच्या चेहऱ्यावर, पण माझी खूप वेळ शुद्धीत आल्या नाहीत. वातावरण थोडं गंभीर झालं. शेठजी छातीवर हात घेऊन बसले होते. उठणं त्यांना मुश्किल झालं होतं. अवस्था कठीण होती. मी उठलो. स्नान करायला गेलो. अविनाशनं धोतर आणि पंचा दिला. शॉवरखाली उभं राहून मनसोक्त आंघोळ केली. शरीराचं छिद्र मोकळं केलं. पांढरं स्वच्छ धोतर नेसून बाहेर आलो. स्वच्छ, ताजा. सगळा मळ शरीरातून गेल्यामुळे प्रसन्न होतो. माझी उठल्या होत्या, पण अजून सावरल्या नव्हत्या. शेठजींनी स्वतःला सावरलं होतं. त्यांनी वाकून नमस्कार केला. नुसतं माझ्याकडे खूप प्रेमाने पाहिलं. त्यात करुणा होती, भक्ती होती, अगतिकता होती. शेठजी आत निघून गेले. पुन्हा चहा झाला. खूप वेळानं माझी सगळं आवरून आल्या. सावरल्या होत्या. ते कमळासारखे तेजस्वी डोळे माझ्यावर रोखून खटाळपणे म्हणाल्या, छळवादी आहात स्वामीजी, निष्ठुर आहात. इतके निष्ठुर का झालात? बहुत तडपाया आपने, पण आता सोडणार नाही तुम्हाला. सगळा हिशोब चुकता करीन. सगळेच हसले. हा उलिया कोणाला जुमानत नाही. खरे गुरु शोभताय. सगळं स्वप्न असं वाटतंय. अविनाश बोलत होता. सगळे विस्मित, चकित झाले होते. माझ्या विक्षिप्त वागण्यामुळे, पळण्यामुळे आणि अवचित इथे येण्यामुळे एक विलक्षण सुखद आश्चर्याचा धक्का त्या सर्वांना बसला होता. त्यांना आश्चर्य का वाटत होतं ते कळालं आणि मीही त्या कारणामुळे चकित झालो. कारण होतं मोठं आश्चर्यकारक. याच दिवशी मी अवचित इथून निघून गेलो होतो. दरवर्षी या दिवशी इथे पूजा होत होती. मला आळवलं जात होतं, स्वामीजी दया करा, कृपा करा, पुन्हा दर्शन द्या. माझा मोठा एनलार्ज फोटो देवघरात होता. त्याची रोज पूजा, नैवेद्य, हार, सर्व लाड चालू होते. मी हसत होतो. असल्या गोष्टी ऐकून गडाबडा लोळायचंच बाकी होतं. मी मुळातला टवाळखोर, पण जरा गांभीर्य लक्षात आलं. त्यांना दीक्षा झाल्या होत्या. त्याचे विलक्षण अनुभव त्यांना येत होते. रोज आठवण तीव्रपणे येत होती. मन अस्वस्थ होत होतं. असं न सांगताच गुरु का निघून गेले, कुठे गेले, पुन्हा कधी दर्शन होईल, तळमळीनं प्रार्थना चालू होती. माझा खूप शोध केला होता. अविनाश कुठे कुठे भटकून आला होता. मी हवे अदृश्य झालो होतो. ड्रायव्हर दादा फोटो घेऊन हिंडून आला होता. शेठजींनी अनेक लोकांना कुठे कुठे फोटोसहित पाठवलं होतं. स्वामी या नावाविषयी, माझ्याविषयी काहीच माहिती कोणाला नव्हती.
माझ्याविषयी एवढंच माहिती होतं. ब्रह्मावर्तातला माणूस गेला होता, पण तिथे काही पत्ता लागला नाही. मला चहा देणारा साधूही तिथून निघून गेला होता. काशीला माणूस पाठवला होता, तिथे मी गेलोच नव्हतो. कसा भेटणार? माझींनी अन्नपाणी सोडलं होतं. अविनाश, त्याची बायको हवालदिल झाले होते. स्वामींना शोधायचं कसं, कुठे? माझ्या शोधासाठी शेटजींनी खूप पैसा खर्च केला, खूप प्रयत्न केले, खूप मराठी लोकांना विचारलं. मला कोणीही ओळखत नव्हतं. निराशा सगळ्यांचीच वाढत गेली. साहजिक आहे. त्यांच्या दृष्टीने सद्गुरू अचानक आले, दिव्य अनुभव दिला, सगळ्यांच्या आयुष्याचा मार्ग बदलला, सगळा मार्ग प्रकाशमय करून टाकला. शेठजी, माझी, अविनाश, त्याची बायको सर्वच साधना मार्गाला लागले होते. दिव्य आनंदात न्हावून निघत होते. पण अचानक झंझावात यावा आणि नंतर सगळं सुनं व्हावं, वारं पडावं, अंधार व्हावा, अशी अवस्था झाली. साधने अनुभवाच्या लाटांवर लाटा येत होत्या. पण हा दिव्य पुरुष वस्त्र, पैसा ठेवून अचानक अंतर्धान पावला. कसा, कुठे? पुन्हा दर्शन कधी? प्रश्नांचे डंख विव्हळ, दुःखी, कासावीस करत होते. सगळं स्वप्न होतं. असलं विचित्र वास्तव स्वीकारणं कठीण होतं. हृदयात एक कायमची कळ दुःख देत बेचैन करत होती. माझे सद्गुरू किती महान आहेत याचा विलक्षण अनुभव मला आला. 4-1 दिवसांनी महाराजांनी त्यांना सगळ्यांना दृष्टांत दिला. काळजी करू नका, मी पुन्हा येईन. माझींना सांगितलं, अन्नवर्ज नका करू, मी येणार आहे. साधना हेच नित्य गुरुदर्शन आहे. माझ्याच रूपात येऊन सांगितलं. अंगावर रोमांच आले. मला वापरून त्यांनीच दीक्षा दिली होती, पण माझ्याच रूपात येऊन संदेश दिला होता. सगळंच विलक्षण. सद्गुरूंनी केलेल्या किमयेचा मला पत्ताच नव्हता. मी अज्ञानी. माझ्या अपरोक्ष चाललेली सद्गुरूंची लीला मला कशी कळणार? आणि आश्चर्य म्हणजे हे, निघून गेलो त्याच दिवशी सद्गुरूंनी मला इथे आणलं होतं. यालाच चमत्कार म्हणतात का? बहुधा यालाच म्हणत असावे. सद्गुरूंची खेळी कोण जाणणार? सगळंच विश्वास न ठेवण्यासारखं, अघटित, थक्क करून सोडणारं. अविनाशच्या बायकोला मी अचानक सापडलो. यामुळे तिचे सगळे खूप भारावून कौतुक करत होते. धन्यवादांची बरसात चालू होती. ती मोहरली होती. या घटनेनं तिच्या आनंदाला सीमा नव्हती. एका विलक्षण घटनेनं ती भारावून गेलेली होती. हार फुलं आणली गेली होतीच. दरवर्षीप्रमाणे पूजेचा कार्यक्रम होताच आणि मी प्रत्यक्ष उपस्थित होतो. नको नको म्हणूनसुद्धा पाद्यपूजा झाली, करून घ्यावी लागली. सद्गुरूंची आज्ञा झाली. अरे, नकार देण्यातसुद्धा अहंकार आहे तुझा. तुझी कोण पाद्यपूजा करते आहे? ही माझीच पूजा आहे. तू माझा प्रतिनिधी आहेस. बैस मुकाट. मुलाचं कौतुक आईला आवडतं, तसं शिष्याचा भाव वाढावा असं सद्गुरूंनाही वाटतं. चालू द्यात. बाह्यरूपात माझी पूजा चालली आहे. आतून ती पूजा आम्ही सद्गुरूंना अर्पण करतो आहे. सगळ्यांनाच आनंद. कृती एकच. आनंदाचा प्रत्येकाचा अनुभव वेगळा. सद्गुरूंच्या असल्या आज्ञा पाळताना आपली त्रेधा तिरपीट उडत असते. पडद्यासमोर एक दृश्य, पडद्यामागे दुसरं दृश्य. सत्य एकच, त्याचा अनुभव मात्र वेगवेगळा. माझींचं सगळं काम भारावून चाललं होतं. अविनाश आणि त्याची बायको मात्र मंत्रांनी भारावल्यासारखी वागत होती. शेठजींनी जे जे माझी सांगतील ते करायचं काम केलं. त्यांनी माझींची मर्जी राखण्याचंच काम पत्करलं होतं. माझी हेच त्यांचं दैवत होतं. हे जोडपं म्हणजे आदर वाटावा अशीच जगावेळी पतीपत्नी होती. या दोघांपैकी अधिक थोर कोण हे ओळखणं कठीण. मी मनोमन दोघांनाही प्रणाम केला. एकदाचा पाद्यपूजेचा कार्यक्रम पूर्ण झाला. आतून स्वतःची लाज वाटत होती. हा माझा अधिकार नाही, पण नाटक करणं भाग होतं. नाटककारानं लिहिलेले संवाद बोललो. तसा अभिनय करणं हा माझा व्यवसायच झाला होता. आतून कीर्तन, वरून तमाशा. कोण कोणाला फसवतं आहे माहीत नाही. दुसऱ्याला फसवणं सोपं. स्वतःला कसं फसवायचं? का फसवायचं? कशासाठी? केवळ सद्गुरूंची आज्ञा म्हणून ही नाटकं करावी लागतात. यात पाप असेल, पुण्य असेल, त्याची चिंता आपल्याला कशाला? करते पण आपणाकडे नाही आहे. करता करवता सद्गुरू. ते जाणे त्यांचा खेळ जाणे. ते बैस म्हणाले बसावं, उठ म्हणाले उठावं, हार गळ्यात घालून घे म्हणाले घ्यावा, आता जोडे खा म्हणाले आनंदानं जोडे खावे. त्यांची मर्जी.
त्यांचा खट्याळपणा, त्यांची लीला याचा पत्ता लागणं कठीण. डॉक्टर धनेश्वरांनी श्री शंकर महाराजांना जिन्यावरून ढकलून दिलं. हे सगळ्या पायऱ्यांवरून गडगडत खाली आले. यांच्या अशा जगावेगळ्या लीला कोणाला कळणार. सयाजीराव गायकवाड बडोद्याचे राजे, ते श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामीजींना भेटायला आले. श्री स्वामींनी त्यांच्याकडे बघितलेसुद्धा नाही. त्यांच्याकडे पाठ करून बसले. आतला हेतू आपल्याला कसा कळणार. देवासच्या राजांनी श्री शीलानाथांना भारी शाल भेट दिली. शीलनाथांनी ती शाल समोरच्या धुनीत टाकली. क्षणात राग झाली. राजे नमस्कार करून जायला उठले. नाथांनी धुनीतून चिमट्यानं ती शाल प्रसाद म्हणून दिली. स्वामी समर्थांनी, साईबाबांनी, गजानन महाराजांनी असल्या काय काय लीला केल्या. त्यांचा हेतू आपल्या अज्ञ बुद्धीला समजणं कठीण. हे समजणं बुद्धीचं काम नाही. बुद्धीच्या पलीकडचा हा प्रांत आहे. आज सगळं घर उत्सवाच्या उत्साहात होतं. पाट मांडण्यात आले, रांगोळ्या झाल्या, उदबत्त्यांचा सुगंध हवेला भारावून टाकत होता. माझा चहाचा हट्ट चालू होता. सिगारेटची धूम्रवलये फिरत फिरत हवेत तृप्त होत होती. शेठजींनी एक दोनदा बोलण्यासाठी तोंड उघडलं, पण ओठ थरथर कापत होते. रडू येत होतं. त्यांची फार हळवी अवस्था झाली होती. वाढलेलं वय वृद्ध शरीरावर अत्याचार करत होतं. हळवं मन आणि वृद्ध शरीर याची फरफट होत होती. शरीरावर ताबा मिळवणं कठीण होत होतं. बिचारे नसलेले शेठजी बिचारे झाले होते. चांदीच्या ताटात मिष्ठान्नाचं जेवण झालं. आग्रहाला बळी पडावं लागलं. पोटाची खळगी तट्ट फुगली. सगळ्यांनी आग्रहाचा सपाटा लावला. कोणी माझं नको नको ऐकायला तयार नव्हतं. सगळ्यांचा आग्रह मोडणं जीवावर आलं. काय करू, बळी पडलो. बळी जाण्यातही काही वेळा आनंद असतो. बळी जाणं मात्र वेगळं, समर्पण वेगळं. माझ्यानंतर सगळे जेवायला बसले. जावई म्हणून कोणी एवढा मान दिला नव्हता. फजिती अशी की लग्न झालं त्या दिवशी आमचं जेवणच झालं नव्हतं. डॉक्टर भास्कर दाते या मित्राकडे वाटीवर चिवडा आणि त्याने दिलेला पेढा खाल्ला होता. त्याची भर आज निघाली. पण मला एकट्यालाच. ती घरची माऊली मात्र उपाशीच घरी असणार. ती आणि तिचं प्रारब्ध. घरच्या मालकिनीला मी दुःखाशिवाय काही दिलं नाही. दुःखाशिवाय देण्याकरता माझ्याजवळ होतंच काय. जे होतं ते मात्र भरपूर दिलं. जे असेल ते, मग दुःख का असेना, ते तिला भरभरून दिलं. कंजूशी माझा स्वभाव नाही. माणसानं उदार असावं, सगळं मनसोक्त लुटावं. मात्र तिची सद्गुरू श्री गुळवणी महाराजांवर श्रद्धा होती. तिला ते सांभाळत होते. बायको आणि तिची सासू या मैत्रिणी झाल्या. मला त्यांची काळजी नव्हती. त्या दोघींना माझी काळजी फार. त्यांनीच तर सांभाळलं. हेच अध्यात्म साधनेचं वैशिष्ट्य. तुम्ही शरण जा, तो भगवंत निरनिळ्या रूपाने तुम्हाला सांभाळतोच. हे मध्येच काही आलं नाही आहे. एक माझं वेगळं, इकडे माझी आणि शेठजींचं जगणं वेगळं. इथं माझींच्या वैराग्याला शेठजींची साथ होती. त्यांच्याजवळ होतं ते माझींवर ते उधळत होते. इथे श्रीमंतीला मर्यादा नव्हती. लक्ष्मीची इथे प्रसन्न कृपा होती. वैराग्य होतं. लक्ष्मीच्या पावलांची साक्ष होती. काय विरोधाभास आहे गमतींचा. पण दोन्ही घरात भक्तीचा अखंड नंदादीप तेवत होता. तो नंदादीपाचा मंद उजळणारा प्रकाश महत्त्वाचा. श्रीमंती आणि दारिद्र्य हे प्रारब्धाचं बाह्य रूप. अंतरीचा दिवा एकच. भगवंताच्या कृपेची मात्र एकच दृष्टी. इथे केवळ चैतन्याची सळसळ. भाग्याचे अनेक रंग, रंगांची पंचमी. आयुष्याची रंगपंचमी खेळायची तर त्याला साधनेच्या रासक्रीडेत सर्व विसरून खेळायला हवं. जेवणं झाली. तोंडात विड्याचा रंग खुलला. सगळेच जण कोंडाळा करून गप्पा मारीत बसली. माझी खुश होत्या. त्यांचे विशाल डोळे बोलत होते, हसत होते. अविनाश आणि त्याची बायको माझी फिरकी घेत गप्पा मारीत होते. माझा टवाळ स्वभाव त्यांना माहीत झाला होता. आता मी आलो आहे म्हणजे कोणाला तरी असाच फसवून पळून आलो असणार याची त्यांना खात्रीच होती. माझींनी माझी विचारपूस केली. सांगितलं सगळं घरचं मी. माझं लग्न झालं आहे हे ऐकून सगळे हादरलेच. माझं लग्न म्हणजे त्या सर्वांना धक्काच होता. म्हणालो, प्रारब्धापुढे कोणाचं चालणार. एक पोरगी फसली खरी, पण माझी तुमच्या पसंतीला उतरेल अशीच आहे. माझं भाग्य थोरच. अविनाश म्हणाला. पण त्यांच्या भाग्याचं काय.
हसण्याचा स्फोट झाला. अविनाशच्या बायकोनं त्याच्यावर डोळे वटारले. माजी म्हणाल्या, स्वामीजींना तुम्ही पळवून लावणार असं दिसतंय. त्यांना जास्त छेडू नका. स्वामी, तुम्ही यांना लाडावून ठेवलं आहे. काहीही बोलतायत. मी तुमची क्षमा मागते. झोपण्याची तयारी झाली. मागच्या वेळी आतल्या दरवाजाच्या कुलपाची किल्ली कुलपातच होती. यावेळी माजींनी कुलूप लावून किल्ली स्वतःजवळ घेतली. माझ्याकडे पाहून हसल्या. मी सांगितलं, रात्री 2ला उठवीन, तयार राहा. सगळे आपापल्या खोलीत गेले. शेटजी आधीच गेले होते. मला दिलेल्या खोलीत आज मऊ गादीवर अंग टाकलं. झोपेची भानगड असल्यानं नामस्मरणात मग्न. केव्हा तरी निद्रेनं संमोहन केलं. कोणाच्या अधीन होण्याची सवय नाही, पण निद्रेच्या अधीन मात्र नकळत झालो. रात्री माझ्या आधीच सगळे जागे झाले होते. मोठ्या देवघरात आसनं घातली होती. कोपऱ्यात उदबत्तीची ठिणगी जळत होती. फक्त समईचा मंद प्रकाश. सगळ्यांनी पद्मासन घट्ट घातलं. ज्ञानमुद्रा केली. माजींनी, अविनाशनं, त्याच्या बायकोनं नमस्कार केला. परती नमस्कार मी केला. अविनाशची मुलगी, जावई आणि शेटजी झोपून राहिले. शेटजी पहाटे 4ला उठणार होते. आमची चौकडी साधनेला सामोरी गेली. शांत, नीरव रात्रीची वेळ. विश्वाची गती जणू मंद झाली आहे. आतून सरोजचा झंकार होत असावा अशी तरल अवस्था. आनंदसुद्धा मुरावा लागतो. मुरत होता. प्रकाश पाझरत होता. सुंदर, तान्हं, नागडं, निरागस बाळ हसल्यासारखं मन झालं. शेजारच्या माजी म्हणजे साक्षात उमा. पलीकडे लक्ष्मीनारायणाची जोडी अविनाश आणि त्याच्या बायकोच्या रूपात बसली होती. अनंत सूर्यमालिकांच्या पुढे, अनंत अंतरातल्या असंख्य तारामंडळातून फक्त चैतन्याचं अस्तित्व झळाळत होतं. पण तो झळाळ नेत्रांना सुखद होता. मंद गतीनं प्रवास सुरू होता. न थांबणारा प्रवास. हे विश्व वेगळं. हे डायमेन्शन वेगळं. इथे क्रियांचा धुळगूस नव्हता. शरीराच्या आतून कुंडलिनी शक्तीची दंगामस्ती नव्हती. समईतल्या शांत तेवणाऱ्या ज्योतीचा फक्त मंद प्रकाश. पण स्वला विसरला जात नव्हता. साधनेचा आनंद घेणारा, अनुभव भोगणारा, आज सूक्ष्मात सूक्ष्म असणारा जीव शिवाभोवती पिंगा घालत होता. खूप वेळानं अणूचंही अस्तित्व नाहीसं झालं. जीवाशिवाचं मिलन झालं. एक रस, एक रूप, काही उरलं नाही. नित्य निरंजन. हळूहळू जाणीवेला जाग आली. मी साधनेच्या नशेत मस्ती भोगत होतो. आत कुठे आहोत याची जाग आली. बाजूला माजी होत्या. कोणाच्या श्वासाचा आवाज नव्हता. माजी उठल्या. खूप वेळ माझ्या पायावर डोकं ठेवून हुमसून हुमसून रडत राहिल्या. तशाच कितीतरी वेळ होत्या. अविनाशही उठला. त्याची बायको उठली. सगळे आनंदाच्या हिंदोळ्यावर होते. बोलण्याच्या अवस्थेत कोणी नव्हतं. अनुभवाच्या पुढे शब्दांची किंमत शून्य. नागड्या अनुभवावर शब्दांची झबली कशाला घालायची? अनुभूतीला मर्यादा नाहीत. शब्दाला मर्यादा आहेत. माजींनी चहा केला. चांदीचा मोठा प्याला साईसह आला. गच्चीवर जाऊन बसलो. दिल्लीनं अंगावर धुक्याची ओढणी घेतली होती. थंडीची शिरशिरी हवी हवीशी वाटत होती. काय नवल आहे. उघडा बंब असलो तर थंडीजवळ यायची हिंमत नाही करत. अंगावर शाल आहे तर थंडी अंगाशी खेळते. खेळ बाई, खेळ. शालीशी फूबाई फू. मी निर्विकार होऊन सिगारेटची फुंकणी फुंकत बसलो. उजाडायला आलं होतं तरी गादीवर अंग पसरावंसं वाटलं. खोलीत आलो. गादीवर पद्मासन घालून आडवा झालो. हातांची ज्ञानमुद्रा. ही माझी खास पद्धत. साधनेची दुसरी इनिंग ही फार प्रभावी होते. दुसऱ्याचं काय सांगू. माझी मात्र सारी गात्र त्वरित या शरीरातून मोकळी होतात. साईबाबा सगळ्या अवयवांना पसरून टाकायचे. हात कुठेतरी, पाय पलीकडच्या कोपऱ्यात, शिर आणखी कुठे पडलेलं. शरीराची अगदी छिन्न विन्न अवस्था. बडा मजा. शरीराच्या पलीकडची अवस्था भोगण्याची काय धुंदी असेल, किंवा धुंदीच्या पलीकडची ही अवस्था काय असेल. अनेक योग्यांनी हा अनुभव भोगला आहे. पण हा आनंद भोगण्याचं इंद्रिय नाही आहे. इंद्रियापलीकडे जावं लागतं. मी एवढा मोठा नाही आहे. गैरसमज नको. सहज नाव आठवलं. त्या नावापाशी पायाजवळ बसणं योग्य. आपले शंकर महाराज, श्री गजानन महाराज खूप भली भली नावं आहेत. तर देहाचा सांगाडा या स्थितीत राहत नाही. चैतन्याच्या अनंत अवकाशात देह ही क्षुद्र वस्तू राहणं शक्य नाही.
साधनेला अंत नाही. साधनेला शेवटचा मुक्काम नाही. साधना ही अखंड चालून राहणारी प्रोसेस आहे. आदिनाथ भोलेशंकर आणि उमा अजून ध्यानमग्न आहे. शिव एकटा राहू शकत नाही. तिथे उमा हवीच. परब्रह्म आदिशक्ती मायेशिवाय राहू शकत नाही. शिव मायेच्या बरोबर आहेत. आपण मायेच्या अधीन असतो. मायेला काय घाबरायचं? साधकाला सांभाळण्यासाठी ती आहे. मायेची भीती नको. संत पुरुष मायेला खेळवतात. आपल्या स्वला सांभाळलं की मायेची भीती राहत नाही. स्वला शिवात ठेवावं. माया दूर उभी राहते. सांगाडा फेकून द्यावा लागतो, म्हणजे सांगाड्याच्या बाहेर पडावं लागतं. सांगाड्यातून बाहेर पडलं की जीवाचा पक्षी आभाळात झेप घ्यायला मोकळा होतो. तिथं मर्यादाशून्य स्वातंत्र्य आहे. मुक्त पक्षी होऊन कुठेही पंख पसरून निळ्या आभाळात तरंगावं. मग पुढची अवस्था. पक्षी निळ्या आभाळात उडाला हे खरं, पण पक्षीही पक्षी राहता कामा नये. पक्षी आभाळात हरवून गेला पाहिजे. पक्षी आणि आभाळात एकरूपता झाली पाहिजे. पक्षाचं पक्षी पण आभाळात विरून गेलं पाहिजे. नुसतं निळं निळं अनंत वेळ आभाळ होता आलं पाहिजे. आभाळाला काही भावना नाही आहे, काही आकार नाही, काही रूप नाही. निर्गुण अनंतता फक्त. सागराला मर्यादा आहे. आभाळाला मर्यादा कुठे? आभाळाहूनही तुकोबा मोठा झाला होता. अणुरेणूहून थोकडा. तुकोबा आकाशा एवढा. अणू म्हणजे सूक्ष्म माती, सूक्ष्म बिंदू. म्हणजे अणू एवढा तरी आकार आहे की. पण आकाशाला आकार नाही. केवढी झेप मनाची. मन ही अवस्था ओलांडून पुढे जाणं, न मन होणं. अंदाजे 10 नंतर उठलो. माझी कटकट फार असते. लगेच चहा पाहिजे. चहा आला. अविनाशनं बैठक मारली. म्हणाला, स्वामी, तुम्हाला त्रास द्यायचा हेतू नाही, पण खूप बोलायचं आहे. यावेळी न सांगता जाणार नाही याची कबुली द्या. प्लीज न सांगता जाऊ नका. त्याच्या डोळ्यातलं पाणी वाहायला लागलं. ठीक आहे अविनाश, न सांगता जाणार नाही, पक्का. स्नानाला उठलो. मानसपूजेचा आनंद घेतला. जेवण झालं. निवांत होतो. अविनाश बोलायला येऊन बसला. मी मागच्या वेळी ऋषिकेशच्या जंगलात त्याला सोडून गेलो होतो. म्हणाला, तुम्ही गेल्याचं कळालंच नाही. असाल इथेच कुठंतरी म्हणून सकाळपर्यंत काही शोध घेतला नाही. नंतर लक्षात आलं, तुमची पिशवी नाही. म्हणजे दूर गेलात की काय? पण याल जरा वेळानं. असे कसे कुठे जाल? दुपार झाली तरी तुमचा पत्ता नाही. बाबा हैराण झाला. कुठे कुठे चक्कर टाकून आला. वस्तीवर, गावात जाऊन आला. कोणी तुम्हाला पाहिलं नव्हतं. तुमच्या आधी साधना झाल्यामुळे आम्ही गाढ झोपेत होतो. कधी पसार झालात कळालंच नाही. ती दुपार गेली, संध्याकाळ गेली, रात्र गेली. माझी आणि बाबांची खात्री झाली तुम्ही गुप्त झालात. कुठे शोधणार? भोवती घनदाट अरण्य. पण रोजची साधना सुरू ठेवली होती. साधनेत खंड नव्हता. पण तुम्ही नाही ती भावना दुःखदायक होती. म्हातारा बाबा खूप रडला. आपणाकडून काय चूक झाली म्हणून स्वामी गेले निघून, याचं दुःख त्याला बेचैन करत होतं. तुमची काही माहिती मला नव्हती. नावगावसुद्धा विचारलं तरी सांगत नव्हतात. फडाफडा मुस्कडीत मारून घेतल्या. काय आपल्या शिक्षणाचा उपयोग? हाती सोन्याची खाण आली होती. त्यावर आपण झोपेची माती टाकली. एवढी गाढ झोप कशी लागली याचं आश्चर्य वाटलं. बाबा म्हणाला, त्याची झोप फार सावध आहे, पण तुम्ही गेल्याची चावलही लागली नाही. शरीरासाठी जेवायला पाहिजे म्हणून जेवलो. 8 दिवसांनी निघायची तयारी केली. बाबाला वेळ लागायची वेळ आली. म्हणाला, तू तरी थांब रे, का छळतोस? त्याला समजावलं. घरी बायको पोरगी वाट पाहतील. जायला हवं. प्रपंचाची जबाबदारी आहे. रजा संपली तर नोकरी जाईल बाबा. जायला हवं. त्याच्या वेड्या आग्रहापोटी 4 दिवस थांबलो. त्या झोपडीत आता बाबाला करमत नाही म्हणाला. पण चुकून तुम्ही पुन्हा आलात तर असावं म्हणून बाबा तिथेच राहिला. मी निघालो तेव्हा गच्च मिठी मारून हंबरडा फोडून रडला. थरथर कापत उभा राहिला. त्याची सून, मुलगा त्याची समजूत घालत होते. या साधूंचा काय भरोसा? हे कधी येतील, कधी जातील, हे कसं सांगणार बाबा? म्हातारा भक्कम होता. साधनेची त्याला गोडी लागली होती. काय होतं कळत नाही, पण खूप व्याकुळ व्हायचा. खूप आनंदात होता. म्हातारा म्हणाला, ही साधना मात्र आता सोडणार नाही. व्याकुळ झाला, पण साधनेची पक्की गोडी लागली होती. त्याचा निरोप घेतला. पुढच्या वर्षी नक्की येईन म्हणालो.
दिल्लीला घरी आलो. नोकरी सुरू झाली, साधना चालू होती. शेटजींनी तुम्हाला घरी आणलं, पुन्हा भेट झाली. आता खूप बोलता येईल म्हणून निश्चिंत झालो. पुन्हा तुम्ही अचानक पळालात. तुम्ही आमचे सर्वांचे सद्गुरू, पण जगावेगळी तुमची तऱ्हा. गुरु लोकांना लुबाडतात, फसवतात, अशी अवस्था. योग्य गुरु ओळखणं कठीण. तुम्ही सर्व दिलं, पण कुणाकडून काही घेतलं नाही. शेटजींना फार दुःख झालं. माझींनी अंथरूण धरलं होतं. रडून रडून त्यांचे डोळे सुजले. सगळं त्यांचं घर दुःखात बुडालं. पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे हे त्यांना माहीत होतं. पण तुम्ही त्यांनी दिलेली वस्त्र ठेवलीत, त्यावर पैशाचा बटवा ठेवलात आणि अचानक निघून गेलात. यामुळे त्यांना माझींची खरी किंमत कळली. त्यांचा त्याग समजला. अध्यात्म म्हणजे काय हे समजलं. माझींच्या गुरूंचं वैराग्य त्यांच्यावर गारूड करून गेलं. माझींची काय अवस्था होत असेल या विचारांनी शेटजींना माझींची काळजी पोखरायला लागली. तुम्ही रेशमी वस्त्र, शाल, पैसे घेऊन गेला असतात तर त्यांना वाईट वाटलं नसतं. त्यांनीच तुम्हाला ते दिलं होतं, ते तुमचंच होतं, पण तेही ठेवून गेलात. त्यामुळे माझींनी असा वैराग्याचा आदर्श गुरु पुन्हा मिळणं शक्य नाही असा टाहो फोडला. साधनेचा चिंतामणी दिलात. साधनेची अपार कृपा केलीत. साधनेत उच्च अनुभव दिलात. त्याच्या बदली एक शदामही न घेता अचानक निघून गेलात. इतका पराकोटीचं कोणी निरीश्य आम्ही पाहिलं नव्हतं. असलं वैराग्य पाहणं कठीण आहे. स्वामी, तुम्ही इतकं वैराग्य कसं धारण केलं हे फार कठीण आहे. तुमचे सद्गुरू किती महान असतील याची कल्पना तुमच्यावरून येते. माझींची तळमळ विलक्षण होती, त्यामुळे त्यांची साधना फार तीव्र व्हायची. शेटजींनी व्यवसायातलं लक्ष कमी केलं, पण व्यवसाय चालू ठेवला. आता अधिक उदास विचारांनी जगणं चालू झालं. त्यांनीही ध्यानाला बसायला सुरुवात केली. अपत्य नव्हतंच, दोघं घरात. त्यांनी एकदा माझ्याजवळ विषय काढला. त्यांच्याकडे येऊन राहण्याचा आग्रह केला. मी विचारात पडलो. ते दोघंच, आम्हीही दोघंच. मुलगी लग्न झाल्यावर तिच्या घरी जाणार. पण प्रश्न होता, दोघांचं आर्थिक जग वेगळं. मी नोकरदार माणूस. पुढच्या आयुष्याचा प्रश्न आहे. प्रसंग आला तर पैशाची सोय कशी करणार. भाषेचा प्रश्न नव्हता, सांस्कृतिक प्रश्न नव्हता, पण अवघड वाटत होतं. काय करावं सुचेना. साधनेच्या मध्ये व्यवहाराची भानगड कशी सांभाळायची कळेना. डोक्याचं भुसकट झालं. माझींनी एकदा विषय काढला. साधनेला अधूनमधून त्यांच्या आग्रहामुळे येत होतोच. म्हणाल्या, अविनाश, तू आणि तुझी पत्नी मला आणि शेटजींना परके नाहीत. तुम्हा दोघांचा स्वभाव, साधना मला माहीत आहे. इथे राहायला या. घरात तुम्ही परके नाही असणार. गुरुदेव तर कधीतरी येतीलच, नक्की येतील. त्यांनाही आनंद होईल. अविनाश ऋणानुबंध असतात. नाही म्हणून दुःख देऊ नकोस. तुम्हा तिघांची जबाबदारी आमची जबाबदारी आहे. आम्ही दोघांनी विचार करून इथे यायचं कबूल केलं. घरात आल्यापासून हिनं सगळं जबाबदारी घेतली. मुलीचं लग्न माझींनी थाटामाटात करून दिलं. जावई, मुलगी त्यांच्या संसारात सुखी आहेत. शेटजींनी व्यवसायात मला भागीदारी दिली. मी नको नको म्हणत होतो. म्हणाले, अविनाश, हे सारं वर घेऊन का जायचं आहे. एकत्र म्हणजे एकत्र आहोच. काय बोलणार. या दोन सज्जनांना दुखवणं शक्य नव्हतं. नाही. मी निवृत्त झाल्यावर जबाबदारी घेतली. शेटजी आता काही लक्ष घालत नाहीत. कंपनीतल्या लोकांनी जबाबदारीनं कामं स्वीकारली आहेत. शेटजींच्या देवतुल्य स्वभावामुळे विश्वासानं सगळं छान चाललं आहे. आम्ही तिघं साधना नित्य करतोच. शेटजी स्वतंत्र एकटे त्यांच्या खोलीत बसतात. त्यांची खोली म्हणजे मंदिरच झालं आहे. शांती तिथे भरून राहिली आहे. साधनेच्या ओढीनं, सात्विकतेनं चौघे एकत्र बांधून राहिलोत. एक तुमची कमी होती. तुम्ही आल्यामुळे खूप समाधानात आहोत. साधनेला बसल्यावर तुमच्याकडून येणाऱ्या कंपनांचा अनुभव विलक्षण आहे. खूपदा साधनेत असताना तुम्ही शेजारी किंवा मागे आहात असं जाणवतं स्वामी. अद्भुत. हसू आलं मला. अविनाश, ही माझी नवे किमया. तुमची अढळ श्रद्धा आणि माझ्या सद्गुरूंची कृपा आहे ती. माझा काही संबंध नाही रे. सगळं सद्गुरूंचं काम. खूपदा रात्री साधनेला उठायची वेळ झाली की तुमच्या सिगारेटच्या धुराचा वास येतो. सगळ्यांना येतो. आपल्यावर स्वामींचं लक्ष आहे याची जाणीव मनाला हुरूप आणते. खूप बरं वाटतं स्वामीजी. अरे, तीही माझ्या सद्गुरू शंकर महाराजांची लीला. त्यांची कृपा म्हणजे त्यांनी आपल्याला जवळ घेतल्याची खूण आहे.
त्यांनी ज्याला जवळ केलं त्याचा उद्धार झालाच समजावं. त्यांनी ज्याला जवळ केलं त्याची नौका पहिल्या तीराला लागणारच. तुम्हाला जे अनुभव येतात त्यांच्याशी माझा काही संबंध नाही. ती सगळी माझ्या सद्गुरूंची असीम कृपा. ते करते तेच सर्वस्व. सगळ्यातून तुम्ही सुटायचं नेहमी बघता. स्वतःला अडकून घेत नाही. मोठेपणा लगेच झटकून टाकता. अजब रसायन आहे तुमचं. तुम्ही काहीही म्हणा, आमच्या दृष्टीनं हे सगळं तुमचंच काम आहे. आम्ही तुमच्याच खांद्यावर बसणार. अविनाशच्या या बोलण्यावर खदखदून हसलो. अरे अविनाश, या माझ्या दुबळ्या खांद्यांचा तरी विचार कर. मला पेलवेल तेवढंच ओझं दे. न पेलवणाऱ्या ओझ्याखाली माझा चुराडा होईल. खांद्यावर कसले बसताय? पळून जातो लवकर. किंवा मला लवकर पळण्यासाठी ही चालबाजी असेल. अविनाश माझ्याकडे खट्याळपणे बघू लागला. म्हणाला, आता वॉचमनला दम देऊन ठेवला आहे. आता काय पळाल? भिंतीवरून उडून जायची प्रॅक्टिस आहेच. तीच युक्ती आता वापरावी लागणार. पण आता पळून जाणार नाही अशी कबुली तुम्ही दिली आहे, लक्षात ठेवा. अरे जा जा. असल्या कबुल्या आजपर्यंत मी अनेकांना दिल्या आहेत. आणखी एका कबुलीने काय फरक पडतो? अविनाशच्या बायकोनं चहा आणला. सिगारेटच्या धुरात हरवलो होतो. तिला म्हणालो, बाई गं, नवऱ्याला सांभाळ. माझी जबाबदारी आहे म्हणून सांगतोय. मला वाईटपणा नको. अविनाश म्हणतोय, स्वामी, यावेळी तुमच्याबरोबर मलाही न्या. हळूच पळून जाऊया. कोपरापासून हात जोडून नमस्कार करत त्याची बायको म्हणाली, धन्य आहात दोघंही. पळालही, काय भरोसा. पण मीही येते. मी तरी का थांबू मागे? सगळेच लापता हो. हसण्याचा धबधबा कोसळला. माझी डोकवायलाच आल्या. अविनाशच्या बायकोनं त्यांना सगळं सांगितलं आणि म्हणाली, स्वामी, अविनाश जर पळून गेला तर भूतीन होऊन त्याच्या पाठलाग करीन. बघाच तुम्ही. अविनाश हसत म्हणाला, अगं, स्वामींबरोबर असताना भूताची कसली भीती. त्याच्या बायकोनं त्याच्याकडे एक दृष्टीचा बाण मारला आणि म्हणाली, माझी सांभाळा या दोघांना. यांना कसल्या कसल्या कल्पना सुचत आहेत. माझीसुद्धा हसल्या. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पुढे होणाऱ्या गप्पा ऐकण्यासाठी भेटूयात पुढील भागात. कथा ऐकायला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या येणाऱ्या कमेंटमुळे वाचायला अजून हुरूप येतो. धन्यवाद.